प्रसार माध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्षद्वीप इथे होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ हे चिन्ह मिळणार नाही अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित झाल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मान्यता प्राप्त राज्यस्तरीय पक्ष आहे महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये, आणि म्हणून पॅरा 10 इलेक्शन सिम्बल्स रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 च्या अन्वये केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही अर्ज केला होता आणि अरुणाचल प्रदेश येथील होणाऱ्या विधानसभेच्या सर्व जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या सर्व उमेदवारांना घड्याळ हे चिन्हच मिळणार आहे। त्याचप्रमाणे लक्षद्वीप इथे होणारी लोकसभेची निवडणूक इथे देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे। तशा प्रकारची अधिसूचना 23 मार्चला अरुणाचल प्रदेशबद्दल निवडणूक आयोगाने काढली आणि लक्षद्वीपबद्दल 24 मार्चला अधिसूचना काढण्यात आली। पण खोडसाळपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडनं ज्येष्ठ नेते जे कायम हे वाक्य वापरतात की टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा असतो, चुकीच्या माहितीवर कार्यक्रम करायला गेल्यानंतर इनकरेक्ट कार्यक्रमच होतो, हे त्या ज्येष्ठ नेत्यांनी लक्षात ठेवावं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अरुणाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील यांना घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे। लक्षद्वीप इथे होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरसमज माध्यमांनी देखील पसरवू नये हीच या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो।